Good morning students, welcome in the video number 8 of chapter number 4 Geometric Construction Math paper 2nd of class 10th. मागच्या व्हिडिओ नंबर 7 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधील जवळपास 5 उदाहरणं पाहिली होती. त्यातलं उदाहरण पाहिले तर 6वं उदाहरण कालच्या पद्धतीनंच घ्यायचं आहे. 7वं थोडं वेगळं आहे म्हणून 7वं घेतोय. हे लास्ट उदाहरण आहे प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं. इथं उदाहरण दिलेलं आहे, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. 4.1 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं वर्तुळ काढायचं आहे. कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. तर वर्तुळाच्या केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. आता हे वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू असल्यामुळं वर्तुळाला आपल्याला 2 टँजंट मिळणार आहेत. म्हणून सुरुवातीला आपण काय करतो, वर्तुळ काढून घेऊ. आता सेंटरला इथं नाव दिलेलं नाही आहे, आपण कुठलंही नाव घेऊ. इथं मी एक पॉईंट घेतोय, name this point O. O is the center of the circle. Now take the compass, take the distance between the two legs. जेवढी रेडियस दिलेली आहे तेवढं अंतर घेत आहे 4.1 सेंटीमीटर. तर कंपॉसमध्ये 4.1 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊत. अंतर घेतल्यानंतर पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर कंपॉस ॲट पॉईंट O. ओवर ठेवा आणि ड्रॉ अ सर्कल, वर्तुळ काढून घ्या. या पद्धतीने वर्तुळ काढून घ्यायचं आहे 4.1 सेंटीमीटरचा. त्रिज्या परत लिहूत आपण. आता या केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू आहे. म्हणून कंपास घ्या परत. कंपासच्या दोन्ही पायामध्ये 7.3 सेंटीमीटर अंतर घेऊत. स्टील पॉइंट ओवर ठेवू. सेंटरपासून अंतर आहे म्हणून ओवर ठेवायचं आणि उजव्या साईडला एक आर्क काढून घ्यायची. आर्क काढल्यानंतर पट्टी घ्या, केंद्र O आणि या कंसातून जाणारा एक किरण काढा. ड्रॉ अ रे सच दॅट द रे पासेस थ्रू द सेंटर अँड द मार्क्ड आर्क. अशा पद्धतीने एक किरण काढून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी हा किरण या कंसाला छेदतो तिथे बिंदू करा कोण, त्याला नाव द्या. कोणतंही एक नाव देऊत आपण P. हा P पॉईंट वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर आहे. रेडियस लिहू त्याची आपण 4.1 सेंटीमीटर. आणि OP डिस्टन्स जे आहे हे अंतर आहे 7.3 सेंटीमीटर. आता हा बिंदू घेतल्यानंतर P घेतल्यानंतर 7.3 सेंटीमीटर OP ह्या सेगमेंटचा, OPचा इकडचा पुढचा विचार करायचा नाही. OP या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. सो टेक द कंपास. कंपास घ्या. कंपासचं स्टील पॉईंट ओवर ठेवा. पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट O. आता या कंपासमध्ये OPचं जेवढं अंतर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ द डिस्टन्स OP. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊत आणि अंतर घेतल्यानंतर OPच्या वरच्या बाजूला एक कंस काढूत. ड्रॉ आर्क बिलो द सेग OP. वरच्या बाजूला एक कंस काढायचा आहे, खालच्या बाजूला एक कंस काढायचा आहे OP सेगमेंटच्या. नाव डू नॉट चेंज द डिस्टन्स. अंतर बदलू द्यायचं नाही. पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट P. P वर स्टील पॉईंट ठेवा आणि ड्रॉ 2 आर्क्स, 2 आर्क काढायचे सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द फर्स्ट 2 आर्क्स. पहिल्या 2 कंसाला छेदणाऱ्या 2 आर्क काढून घ्यायचे. नाव टेक द स्केल and draw a line such that the line passes through the intersection points of the arc. एक रेषा अशी काढायची की या 2 कंसाच्या छेदनबिंदूतून जाणारी ती रेषा असली पाहिजे. शो ॲरो हेड्स. बाणाचे टोक दाखवा. याला नाव द्या L. लाइन L इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग OP. तर रेषा L ही सेग OP ची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणून काटकोन दाखवा. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी हा परपेंडिक्युलर छेदला OPला ह्याला नाव देऊत आपण कॅपिटल M. इथं बिंदूला छेद म्हणून कॅपिटल M द्यायचं. आता परत कंपास घ्यायचं आहे. टेक द कंपास. आता वर्तुळ काढायचं आपल्याला. तर यासाठी काय करायचं, स्टील पॉईंट M वर ठेवायचं.
put the steel point at point M and take the distance between the two legs like distance OM. OM एवढं तरी अंतर घ्या किंवा OP एवढं अंतर घ्या, कोणतंही घ्या, कारण परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, बायसेक्टर सारखंच अंतर OM आणि MP हे अंतर सारखं असणार आहे. अँड ड्रॉ अ सर्कल such that the circle passes through the point O and point P. P आणि O मधून जाणारे एक वर्तुळ काढून घ्यायचंय या पद्धतीनं. आता एवढं केल्यानंतर जे दोन्ही वर्तुळ परस्परांना ज्या बिंदूत छेदले त्या इंटरसेक्शन पॉईंटला नाव देऊत आपण. वरच्या इंटरसेक्शनला पॉईंट नाव देऊत ए आणि खालच्या इंटरसेक्शनला नाव देऊत आपण बी. नाव एवढं केल्यानंतर आता पी आणि ए मधून जाणारा एक किरण काढूत, पी आणि बी बिंदूतून जाणारा एक किरण काढून घेऊत. या पद्धतीने किरण काढूत आणि पी आणि बी बिंदूतून जाणारा एक किरण काढूत. आता या ठिकाणी रे पी ए आणि रे पी बी आर द टँजंट सेगमेंट टू द सर्कल विथ सेंटर ओ. तर किरण पी ए आणि किरण पी बी हे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका आहेत. बाह्य भागामध्ये जर बिंदू असेल तर दोन स्पर्शिका निघतात. आता एवढं केल्यानंतर परत हे काम करायचं आहे, सेगमेंट ओ ए आणि सेगमेंट ओ बी हे काढून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने सेगमेंट ओ बी काढून घेऊत आणि या ठिकाणी काटकोनाचं चिन्ह दाखवत या ठिकाणी, या दोन ठिकाणी. कारण टँजंट परपेंड हे ओ ए आणि ओ बी या रेडियस आहेत, पण टँजंट परपेंडिक्युलर रेडियसनुसार या ठिकाणी काटकोन दाखवता येईल आपल्याला. तर इन दिस वे वी कॅन कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल थ्रू द गिवन पॉईंट आउटसाइड द सर्कल. वर्तुळाच्या बाह्य भागात दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला अशा पद्धतीने आपल्याला या दोन स्पर्शिका काढता येतात. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 4.2 संपलेला आहे. आता आपल्याला महत्त्वाचं प्रॉब्लेम सेट पाहायचं आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये काही टिपिकल उदाहरणं अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातलं पहिलं आहे ॲक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल लिहिले, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग. तर खाली आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेत, त्यातले पर्याय दिलेत ॲक्टिव्हिटीमध्ये. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. परीक्षेमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. तर पहिलं दी ॲक्टिव्हिटी आहे, द नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल इज. म्हणजे वर्तुळावर दिलेल्या बिंदूतून आपल्याला वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात. जर इफ द पॉईंट लाईज ऑन द सर्कल देन वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन टँजंट टू द सर्कल. म्हणजे वर्तुळावर जर बिंदू असेल दिलेला तर त्या दिलेल्या बिंदूतून आपल्याला एक आणि एकच स्पर्शिका वर्तुळाला काढता येते. पहिला पर्याय ए 3, बी 2, सी 1, डी 0. म्हणजे आपला करेक्ट पर्याय आहे सी. मग इथं सी लिहायचं आहे. इथं विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं, मुलं असे 1 लिहितात, 1 लिहायचं नाही, पहिल्यांदा ऑप्शन लिहायचं आहे सी आणि पुढे 1 लिहिल तरीही चालेल, नाही लिहिल तरीही चालेल. फक्त ऑप्शन लिहायचे आपल्याला, सी लिहायचं आणि तुम्हाला लिहायचं असेल तर 1 लिहा, नाही लिहिल तरीही चालेल, पण कंपल्सरी तुम्हाला सी लिहायचं आहे. तुम्ही सी न लिहिता जर 1 लिहिलं तर तुमचे मार्क कटतात. म्हणून या ठिकाणी सीज लिहायचं, 1 लिहा न लिहा चालेल, पण सी कंपल्सरी लिहायचं आहे. Second number, the maximum number of tangents that can be drawn to a circle from a point outside it is. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात. आत्ताच आपण एक्झाम्पल पाहिलंय, पी बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात होता, तर आपल्याला वर्तुळाला या 2 रे पी ए आणि रे पी बी या 2 टँजंट आपल्याला वर्तुळ. इफ द गिवन पॉइंट लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल देन वी कॅन ड्रॉ 2 टँजंट्स टू द सर्कल. जर दिलेला बिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असेल तर त्या वर्तुळाला आपण जास्तीत जास्त 2 स्पर्शिका काढू शकतो.
ऑप्शन नंबर ए इज 2, बी इज 1, सी 1 अँड ओनली 1 आणि डी 0. मग याच्यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे तर ए. बाह्य भागात बिंदू असे तर आपण 2 स्पर्शिका काढू शकतो ए, पण या ठिकाणी ए लिहायचंय आणि पुढच्या बाजूला 2 लिहिलं तरीही चालेल, पण ए कंपल्सरी लिहायचं. तिसरं सिमिलर ट्रायंगलचं आहे. रचना करताना त्यावेळी सांगितलं होतं मी, इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. जर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे समरूप असतील आणि ए बी बाय पी क्यू म्हणजे ए बी बाय पी क्यू म्हणजे या 2 त्रिकोणाच्या एका बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे 7/5, 7/5, देन डॅश डॅश डॅश. तर पुढे विचारलंय ट्रायंगल ए बी सी इज बिगर, ट्रायंगल पी क्यू आर इज बिगर. सी ऑप्शन नंबर सी, बोथ ट्रायंगल्स विल बी इक्वल आणि डी कॅन नॉट बी डिसाइड. म्हणजे पहिला पर्याय त्रिकोण ईबीसी हा मोठा असेल, बी पर्याय आहे त्रिकोण पी क्यू आर मोठा असेल, सी पर्याय दिलाय दोन्ही त्रिकोण सारखे असतील आणि डी दिलाय सांगता येत नाही किंवा ठरवता येणार नाही. पण आपण त्याशी पाहिलं होतं त्या रचना करताना अंश मोठा आणि छेद लहान असेल तर ए बी हा ए बी पुण्या ट्रायंगलचा आहे ए बी सीचा आहे. म्हणजे या ठिकाणी ए बी सी जर 7 हा 5 पेक्षा मोठा आहे म्हणून ट्रायंगल ए बी सी हा मोठा असेल कोणापेक्षा, ट्रायंगल पी क्यू आर पेक्षा. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे ए. ऑप्शन ए, ट्रायंगल ए बी सी इज बिगर. अंश मोठा असेल तर पहिला ट्रायंगल मोठा, छेद लहान असेल तर दुसरा लहान असणार आहे. जर या ठिकाणी 5/7 असलं असतं ए बी बाय पी क्यू इज इक्वल टू 5/7, इथं जर 7 असलं असतं तर पी क्यू हा मोठा आला असता आणि ए बी सी हा लहान असता. रचना करताना त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेलं होतं. तर या पद्धतीने ॲक्टिव्हिटी सोडवायची. ॲक्टिव्हिटी सर्वात महत्त्वाचं आहे जो पर्याय आहे त्याचं पुढचं लिहायचं ए बी सी, पुढचं नाही लिहा चालेल. जर तुम्ही फक्त 1, 2 आणि ट्रायंगल ए बी सी बिगर जर लिहिलं तर चुकीचं ठरणार आहे. जर तुम्ही फक्त सी ए असले तुम्हाला त्याला मार्क ऑटोमॅटिक मिळतात. मार्क त्या द्यावे जातात, पर्याय लिहायचे फक्त. नाव हे झालं एक्झाम्पल पहिलं. आता याच्यातलं दुसरं एक्झाम्पल आणि तिसरं एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी घरी सोडवायचं आहे. याच पद्धतीमधले आहेत. 4थं, 5वं आणि 6वं थोडे वेगळे आहेत. ते उदाहरण मी घेतोय. एक्झाम्पल प्रॉब्लेम सेट मधलं एक्झाम्पल नंबर 4. ड्रॉ अ सर्कल of diameter 6.4 centimeter, full stop. Take a point R at a distance equal to its diameter from center, full stop. Draw tangents from point R. आता या ठिकाणी उदाहरण दिले, ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.2 सेंटीमीटर. आता सर्कल जर काढायचा असेल तर आपल्याला डायमीटर लागत नाही तर रेडियस लागते. हे सर्वात महत्त्वाचं आहे इथं. आणि नंतर काय करायचं आहे, टेक अ पॉईंट आर ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर फ्रॉम द सेंटर. वर्तुळापासून आर बिंदू डायमीटर एवढ्या अंतरावर घ्यायचं आहे आणि त्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सर्कल काढायचं असेल तर तुम्हाला रेडियस लागते. इथं आपल्याला रेडियस दिलेली नाही, डायमीटर म्हणजे व्यास दिलेला आहे. तर व्यासावरनं अगोदर आपण रेडियस काढून घेऊ, त्याला अर्धा मार्क असेल. सो हिअर
D is equal to given, diameter is given 6.4 सेंटीमीटर हे दिलेलं आहे. सो रेडियस आपल्याला माहिती आहे, रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते आपल्याला माहिती आहे. आर इज इक्वल टू डी बाय 2. रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर, हे कंपल्सरी लिहायचं, याला अर्धा मार्क असतो. इज इक्वल टू किंमत ठेवा डीची 6.4 बाय 2 इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर. एवढं सुरुवातीला करून घ्यायचं आहे. हे याला अर्धा मार्क असेल हे लक्षात ठेवायचं विद्यार्थ्याने. तर डायमीटर रेडियस काढले. आता रेडियस काढल्यानंतर आपण वर्तुळ, सुरुवातीला वर्तुळ काढून घेऊ. सेंटरला नाव दिलेलं नाही, बाह्य भागाच्या बिंदूला आर नाव दिलंय, तर सेंटरला नाव घेऊत आपण आर. ओ घेऊत, सेंटर ओ घेऊत आणि आता 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढूत. सो टेक द कंपास, टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स 3.2 सेंटीमीटर. तर 3.2 सेंटीमीटर अंतर घेऊत, किंवा मी दुप्पट घेतो या ठिकाणी, या आपण दुप्पट घेतो थोडं. ड्रॉ अ सर्कल, वर्तुळ काढून घेतो. हे वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ काढल्यानंतर आता केंद्रापासून आर हा बिंदू डायामीटर एवढ्या अंतरावर आहे. डायामीटर इज गिवन 6.4, 6.4 अंतर आहे. तर कंपास घ्यायचं आहे. कंपासमध्ये 6.4 एवढं अंतर घेऊत. हे अंतर घेतलं, स्टील पॉईंट ओवर ठेवा आणि वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये एक आर्क काढून घ्या. देन टेक द स्केल अँड ड्रॉ अ रे काढून घेऊत, सच दॅट द रे पासेस थ्रू द सेंटर ओ अँड द मार्क्ड आर्क. शो ॲरो हेड ॲट विच द रे इंटरसेक्ट द आर्क, नेम दिस पॉईंट आर. ह्याला आर नाव देऊत. आता याची रेडियस आहे आपली 3.2 सेंटीमीटर आणि आर बिंदूचं अंतर आहे केंद्रापासून, डायमीटर म्हणजे 6.4 सेंटीमीटर. हे इथपर्यंतचं अंतर आहे. आता एवढं केल्यानंतर आपल्याला सेगमेंट ओ आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. टेक कंपास घ्या. कंपासचं स्टील पॉईंट ओवर ठेवा आणि ओ आरच्या जेवढं अंतर आहे निम्म्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्या. ड्रॉ वन आर्क अबाव द सेग ओ आर, बिलो द सेग ओ आर. अंतर बदलू न देता पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट आर. ड्रॉ टू आर्क्स सच दॅट द आर्क इंटरसेक्ट फर्स्ट टू आर्क्स. पहिल्या दोन आर्कला छेदणारे दोन कंस काढून घ्यायचं आहे. नाव टेक द स्केल and draw a line. ही लाईन काढून घेऊत आणि इथं काटकोन दाखवू, तिथे एक बिंदू घेऊ ती एम. आता मुलं समजतील या ठिकाणी ही जी रेषा यल आहे ती या ठिकाणी वर्तुळाला स्पर्श एका बिंदूत केली एम मध्ये, म्हणून ही टँजंट आहे असं समजा. मध्ये टँजंट नाही आहे, जरी असली तरी आपल्याला आर बिंदूतून काढायचं हे लक्षात ठेवायचं, बाह्य बिंदूतून. आता एम इथं पॉईंट दिला एम. कंपास घेऊत, स्टील पॉईंट एम वर ठेवत आणि ओ एम एवढा अंतर किंवा ओ एम आर एवढा अंतर घेऊत आणि वर्तुळ काढून घेऊत. ड्रॉ अ सर्कल. असं वर्तुळ काढून घ्या. आता हिअर द टू सर्कल्स आर इंटरसेक्ट इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. हे दोन वर्तुळ परस्परांना दोन भिन्न बिंदूत छेदले, त्याला नाव देऊत आपण पी आणि या ठिकाणी क्यू. आता नाव ड्रॉ रे आर पी अँड रे आर क्यू. रे आर पी काढून घेऊत आणि रे आर क्यू काढून घेऊत.
बाणाचं टोक दाखवा या साईडला. आता सेग रेडियस काढून घेतो, ओ पी आणि ओ क्यू ह्या रेडियस काढून घ्या. त्या रेडियस काढल्या. इथं राईट अँगल दाखवा, टँजंट परपेंडिक्युलर रेडियस. इन दिस वे वी कॅन कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल थ्रू द पॉईंट आर. आर बिंदूतून अशा पद्धतीने आपल्याला रे आर पी आणि रे आर क्यू या दोन टँजंट आपल्याला मिळतात. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. Example number 5. Draw a circle with center P. Draw a circle with a center P. Center P. Full stop. Draw an arc. Draw an arc AB. AB of 100 degree measure full stop. Draw tangents to the circle at point A and point B. हे महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी. ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी. त्रिज्या दिलेली नाही आहे. आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी ड्रॉ अँड आर्क ए बी ऑफ मेजर 100 डिग्री. तर त्या वर्तुळामध्ये आपल्याला 100 अंशाचा आर्क कंस काढून घ्यायचं आहे. कंस काढल्यानंतर ज्या कंसाचे अंत्यबिंदू ए आणि बी आहेत त्याच्यातून आपल्याला वर्तुळाला टँजंट काढायचं आहे. तर सुरुवातीला आपण कुठलंही एक कोणत्याही त्रिज्येचं एक वर्तुळ काढून घेतो. रेडियस दिलेली नाही, फक्त सेंटर दिलेलं आहे. मग सेंटरला इथे पॉईंट घेतो, याला नाव देतोय पी. सेंटरला रेडियस दिलेली नाही आहे म्हणून तुम्ही कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ काढू शकताय. मग काय कर, थोडं अंतर घ्या कंपासमध्ये, कितीही घेऊ शकताय. थोडं अंतर घ्या, स्टील पॉईंट पी वर ठेवा, थोडं अंतर घ्या आणि ड्रॉ अ सर्कल. एक वर्तुळ काढा. त्रिज्या दिलेली नाही आहे म्हणून आपण काढू शकताय. हे वर्तुळ काढलं. आता वर्तुळ काढल्यानंतर सर्वात मुलांना प्रश्न पडतो, आता आर्क जे ए बी जी आर्क दिलेली आहे आपल्याला त्याचं अंश आहे, त्याचं माप दिलं आपल्याला 100 डिग्री. हे कसं काढायचं? साधं सिंपल लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी. पहिलं काय करा, पी ए ही रेडियस काढून घ्या. ड्रॉ रेडियस पी ए, इथं नाव द्या ए. ही रेडियस काढल्यानंतर नाव आता 100 अंशाचा आपल्याला आर्क काढायचं आहे. तर टेक द प्रोटेक्टर घ्या. पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट पी. या पद्धतीने ठेवा. आता ठेवत असताना सेंटर पी वर ठेवला की कोण प्रोटेक्टरची ही बाजू आणि रेडियस पी याला तंतोतंत जुळली पाहिजे. आता या साईडनं मोजायला चालू करायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100 अंशाचा आहे. मार्क पॉईंट ॲट 100 डिग्री. एका बिंदूची खूण करून घ्या. नाव टेक द स्केल अँड ड्रॉ द रेडियस. ही रेडियस पी वर आणि त्या खून केलेल्या बिंदूवर ठेवायचा आणि ही रेडियस काढून घ्यायची. आता ज्या ठिकाणी आपल्याला ही रेडियस वर्तुळाला छेदते त्या ठिकाणी नाव द्यायचं आहे बी. हा झाला तुमचा इथला आर्क 100 डिग्री.
एवढं केल्यानंतर आता कॉर्ड काढून घेऊ ती ए बी आपण ए बी ही कॉर्ड काढून घ्यायची. आता आपण एवढं केल्यानंतर आता ए आणि बीच्या ठिकाणी आपल्याला टँजंट काढायचे आहेत. एकतर तुम्ही सेंटरचा उपयोग करून काढू शकताय किंवा विदाऊट युजिंग सेंटर ऑफ द सर्कलसुद्धा काढू शकताय. विदाऊट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल सोपं जातं, म्हणून या ठिकाणी वरच्या बाजूला एक त्रिकोण काढून घेऊत. या आपण त्रिकोण काढा, इथं नाव द्या सी. विदाऊट युजिंग सेंटर ऑफ द सर्कलचा उपयोग करतोय आपण. आता कंपास घ्यायचं, सीच्या ठिकाणी एक कंस काढून घेऊत. अंतर घ्यायचंय. एकदा अंतर घेतले की आता दोन कंस मारेपर्यंत बदलायचं नाही. 2 3 सीवर स्टील पॉईंट ठेवा. अंतर एकदा घेतलं की आता कंस असा काढायचा आहे की सी ए आणि सी बीला छेदणारा एक कंस काढून घ्या. ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द साइड सी ए अँड साइड सी बी. डू नॉट चेंज द डिस्टन्स. अंतर बदलू न देता आता पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट ए वर ठेवा. अंतर बदलू द्यायचं नाही. नाव ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट साइड ए बी अँड द सर्कल. ए बीला आणि सर्कलला छेदणारा कंस काढून घ्या. अंतर बदलू न देता स्टील पॉईंट बी वर ठेवा. पुट द स्टील पॉईंट ॲट बी अँड ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द साइड ए बी अँड द सर्कल. या पद्धतीत 2 कंस काढायचे. एवढं केल्यानंतर आता हे जो कंस ए सी आणि सी बीला जो छेदतोय त्या अंतर्भागातलं जे कंस आहे त्याचं माप घ्यायचंय कंपासच्या दोन्ही पायामध्ये. या पद्धतीने माप घ्यायचं आहे. हे माप घेतल्यानंतर आता स्टील पॉईंट जो आहे आता एची टँजंट काढायचं आहे, तर या ठिकाणी ठेवायचं. जो कंस तिथं छेदला ए बीला त्या ठिकाणी ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढा. अंतर बदलू न देता आता बीचा टँजंट काढायचा, इकडच्या कंसावर ठेवायचं आहे या ठिकाणी आणि याला छेदणारा कंस काढायचा आहे या पद्धतीने. नाव आता पट्टी घ्या. आता ए मधून टँजंट काढू. ए मधून आणि या कंसाच्या छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढू. तर ड्रॉ अ लाईन सच दॅट द लाईन पासेस थ्रू द पॉईंट ए अँड द इंटरसेक्शन पॉईंट्स ऑफ द आर्क. Name this line L. Now put the scale at point B and the intersection point of the arc. Show arrowheads. Name this M. Line L and line M are the tangent to the circle at point A and at point B. तर रेषा L आणि रेषा M ह्या A आणि B बिंदूमध्ये वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत. हे सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल. Draw a circle. Number 6. Draw a circle of radius 3.4 centimeter and center E, full stop. Take a point F. Take a point F on the circle. Full stop. Take another point A. Take another point A such that
such that E dash F dash A and FA is equal to 4.1 centimeter. Draw tangents to the circle from point E. आता या ठिकाणी वर्तुळ ई केंद्र असलेलं 3.4 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळावर एफ बिंदू घ्यायचा एक, परत एक अनॉदर पॉइंट ए, दुसरा एक बिंदू घ्यायचा आहे सच दॅट ई डॅश एफ डॅश ए, म्हणजे ए हा बिंदू, ई हा सेंटर आहे, एफ हा वर्तुळावरील बिंदू आहे, म्हणजे ई डॅश एफ डॅश ए बिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असेल. एफ आणि ए मधलं अंतर दिले 4.1 सेंटीमीटर. तर बाह्य बिंदूतून ए या आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायचे. सो सेंटर घेतोय मी या ठिकाणी ई. कंपॉस घ्या. कंपॉसच्या दोन्ही पायामध्ये रेडियस घेतो आपण 4.3 सेंटीमीटर आणि 3.4 सेंटीमीटर ही रेडियस घेतली. स्टील पॉइंट ओवर ठेव, ई वर ठेवा आणि ड्रॉ अ सर्कल. हे वर्तुळ काढलं. आता याच्यावर वर्तुळावर एफ बिंदू घ्यायचा आपल्याला. टेक अ पॉइंट एफ ऑन द सर्कल. या ठिकाणी एफ पॉइंट घेतोय एफ. आता ई डॅश एफ डॅश ए, ई डॅश एफ डॅश ए म्हणजे बाह्य भागात आहे. एफ ए किती दिलंय 4.1 सेंटीमीटर. कंपॉस घ्या. कंपॉसमध्ये 4.1 सेंटीमीटर अंतर घ्या आणि ई एफ वर ठेवा स्टील पॉइंट. ई वर ठेवू नका, एफ वर ठेवायचं आहे. आणि पुढच्या बाजूला एक आर्क काढून घ्या. ही आर्क काढली. नाव टेक द स्केल अँड ड्रॉ अ रे सच दॅट द रे पासेस थ्रू द पॉइंट ई एफ अँड द मार्क्ड आर्क. ज्या ठिकाणी ही छेद आर्क रेला तिथं पॉइंट घ्या ए. आता रेडियस होती 3.4 सेंटीमीटर आणि एफ एतलं अंतर होतं हे 4.1 सेंटीमीटर. हे इथून इथपर्यंत दाखवायचं आहे. एवढं अंतर 4.1. आता काय करतो आपण ई एचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. सो पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट ई वर ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. ड्रॉ अ आर्क above the seg EA and below the seg EA. Do not change the distance. Put the steel point at point EA and draw two arcs such that the arc intersect first two arcs. पहिल्या दोन आर्कला छेदणारे दोन कंस काढून घ्या. Now take the scale and draw a line such that the line passes through the intersection points of the arc. कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारी रेषा काढून घेऊ. ह्या नाव देऊ एल. लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग ई ए. ॲट विच द लाईन एल इंटरसेक्ट सेग ई ए नेम दिस इंटरसेक्शन पॉइंट एम. कुठलेही देऊ शकता. मी घेतोय एम नाव या ठिकाणी. नाव अगेन टेक द कंपॉस. कंपॉस घ्या. पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट एम. एम वर ठेवून ई एम किंवा ए एम एवढी रेडियस घ्या. स्टील पॉइंट, पुट द स्टील पॉइंट ॲट एम. टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स ई एम और ए एम. एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. नाव ड्रॉ द सर्कल. हे वर्तुळ काढून घ्यायचं आहे. ॲट विच द टू सर्कल्स आर इंटरसेक्ट इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. नेम दिस पॉइंट P and this point Q. Now draw ray PA, AP and ray AQ. हे किरण काढून घेऊत.
शो ॲरो हेड्स. नाव ड्रॉ रेडियस PE आणि QE, हे रेडियस काढून घेऊत. Show here right angle because tangent perpendicular to radius, हे दाखवायचं आहे. तर या पद्धतीने आपण ए बिंदूतून ई केंद्र असलेल्या वर्तुळाला किरण AP आणि किरण AQ या दोन टँजंट काढलेल्या आहेत. तर या पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपला. त्या 7-8 विद्यार्थ्यांनी घरी सोडवायचे, काही उदाहरणं घरी सोडवण्यासाठी दिलेत, ते घरी सोडवा. अशा पद्धतीने आपला चॅप्टर नंबर 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा संपलेला आहे. थँक्यू स्टुडंट्स.